रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द। बलात्कारी अशोक खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना हा दुसरा धक्का। अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारामध्ये त्याच्या गैरकृत्यात दुरान्वय संबंध नाही, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे तपास व्हावा। रुपाली चाकणकरांचं ट्विट। बंधू अशोक खरात प्रकरणामध्ये पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण दिले, अजूनही काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता। मात्र महिलांचे व्हिडिओ व्हायरल करून गोपनीयता भंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। देशात लॉकडाऊन लागणार नाही, टीम इंडियाप्रमाणे आपल्याला काम करायचंय। संकटांचा यशस्वीपणे सामना करू। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। अफवांमुळे पेट्रोल पंपावर रांगा लावू नका, लॉकडाऊन लागण्याची अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्कात कपात, तर पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून 3 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरील शुल्क 10 रुपयांवरून 0वर। इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता। मुंबईकरांना लवकरच स्वस्त वीज मिळणार, ग्राहकांना प्रति युनिट 40 ते 50 पैसे स्वस्त वीज मिळणार। राज्य वीज नियामक आयोगानं इंधन अधिभार निश्चित केल्यानंतर हा लाभ मिळणार। राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, तर सांगली, सातारा, कोल्हापूर, धाराशिवमध्ये जोरदार पावसाच्या सरी। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता। मुंबईच्या कोस्टल रोडवरील जय होच्या धूनचा रहिवाशांना त्रास। म्युझिकल रोड रात्री 10 ते सकाळी 10 वाजेपर्यंत बंद करण्याचा मुंबई पालिकेचा निर्णय। सोलापूर